नाशिक जिल्ह्यातील भावली धरण आणि धबधबा पावसाळा सुरू झाला की हजारो पर्यटक इथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात। पण याच पर्यटन स्थळी घडलेली एक धक्कादायक घटना आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे। फिरायला आलेल्या एका कुटुंबासाठी हा प्रवास आनंदाचा नसून तर जीवन वाचवण्याचा संघर्ष ठरला। नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी असाटी आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी। तर झालं असं की 12 जुलैला चर्चा झाली ती व्हायरल झालेल्या या व्हिडिओची। धबधबा परिसरात असताना काही स्थानिक तरुणांनी कुटुंबातील महिलांची छेडछाड केली। सुरुवातीला हा प्रकार दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न झाला, मात्र जेव्हा कुटुंबातील पुरुषांनी या प्रकाराला विरोध केला तेव्हा वाद आणखी चिघळला। त्या तरुणांनी कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली। परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात येताच हे कुटुंब कारमध्ये बसून तिथून निघालं। पण प्रकरण इथे थांबलं नाही, तर उलट आरोपींनी कारचा पाठलाग सुरू केला। आणि हा पाठलाग 1-2 किलोमीटरचा नव्हता, तर तब्बल 10 ते 15 किलोमीटर आरोपी कुटुंबाच्या मागावर होते। वाटेत अनेकदा कार अडकवण्याचा प्रयत्न झाला। अखेर कार अडवत आरोपींनी लाकडी दांडगे आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आणि कुटुंबातील काही सदस्य जखमी सुद्धा झालेत। या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण ज्या ठिकाणी लोक कुटुंबासोबत सुरक्षितपणे फिरायला जातात तिथेच अशा प्रकारे पाठलाग करून हल्ला होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। घटनेनंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली। इगतपुरी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला। त्यानंतर नाशिक ग्रामीण आणि अंबड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला आणि या कारवाईत आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींचे जाब तपासले जात आहेत। पण या प्रकरणामुळे पर्यटन स्थळाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। भावली, भंडारदरा, कसारा घाट, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी अशा ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात। मात्र अनेक ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्याची तक्रार पर्यटक वारंवार करत असतात। गर्दीच्या पर्यटन स्थळांवर नियमित पोलीस गस्त, सीसीटीव्ही नेटवर्क, तातडीची मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन आणि स्थानिक स्वयंसेवकांची व्यवस्था असणं गरजेचं आहे। कारण अशा घटना केवळ एका कुटुंबापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या संपूर्ण राज्याच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का पोहोचवतात। स्थानिक नागरिकांचंही म्हणणं आहे की काही मोजक्या समाज कटकांमुळे संपूर्ण परिसर बदनाम होत आहे। त्यामुळे अशा आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना कायद्याचा धाक दाखवणं आवश्यक आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। छेडछाड, मारहाण, जीवघेणा हल्ला, मालमत्तेचं नुकसान आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर तपासानंतर या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग होता का याचाही शोध पोलीस घेत आहे। एकीकडे महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे अशा घटना पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत। पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घ्यावा की स्वतःच्या सुरक्षेची चिंता करावी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या घटनेत दोषींवर कठोर कारवाई होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं म्हणजे भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पर्यटन स्थळांवरील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करणं। कारण सुरक्षित पर्यटन हीच राज्याच्या पर्यटन विकासाची खरी ओळख ठरते।